सध्या अनेक भारतीयांचा परदेशामध्ये स्थायिक होण्याकडे ओघ असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यातल्या त्यात अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी जायचं आणि नंतर काम तिथेच करून तिथंच स्थायिक होण्याकडे ओढा वाढलेला आपल्याला दिसून येतोय. आता या अमेरिकेमध्ये स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी ग्रीन कार्ड मिळणं हे स्वप्न पूर्ण होण्यापेक्षा कमी नाहीये. ज्यांना ग्रीन कार्ड हवं आहे त्यांना सध्या बराच काळ वाट पाहावी लागते. US ब्युरो ऑफ काउन्सिलर अफेअर्सच्या वेबसाईटनुसार ग्रीन कार्ड प्रक्रियेला 24 महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. प्रक्रियेला मी म्हणतोय. पण एका रिपोर्टनुसार अमेरिकेत राहणाऱ्या अनेक भारतीयांना ग्रीन कार्डसाठी 40 ते 100 वर्ष वाट पाहावी लागू शकते, अशी परिस्थिती आहे. अनेक वर्ष इथं राहूनही ग्रीन कार्ड नसल्यानं भारतीयांना अमेरिकेचा नागरिक म्हणता येत नाही, त्यांना तिथे मतदानाचा हक्क बजावता येत नाही. हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात. ग्रीन कार्ड म्हणजे काय ते बघूयात आणि त्याच्यामुळे काय काय प्रश्न निर्माण होऊ शकतात याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम ग्रीन कार्ड म्हणजे काय ते समजून घेऊयात. भारतातून किंवा इतर देशातून अमेरिकेमध्ये स्थलांतर केलेल्या व्यक्तींना अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी वास्तव्यासाठी मिळणारं लायसन्स म्हणजे ग्रीन कार्ड असं आपण म्हणू शकतो. हे एका पद्धतीचं आयडेंटिटी कार्ड आहे. सुरुवातीला या कार्डचा रंग हिरवा होता, म्हणून याला ग्रीन कार्ड असं म्हटलं जातं. शिक्षणासाठी, कामासाठी अमेरिकेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणीच राहू शकतो, हा एक जो विश्वास आहे त्याच्यासाठी हा डॉक्युमेंट फार महत्वाचा आहे. आता पुढचा मुद्दा असा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय तिकडे का जात आहेत. तर आपल्या सरकारनं नुकतीच जी माहिती जाहीर केली, जी आकडेवारी जाहीर केली त्याच्यानुसार दरवर्षी 20 लाखाहून अधिक भारतीय परदेशामध्ये स्थलांतरित होत आहेत. ही संख्या जगभरामध्ये सर्वाधिक आहे. सर्वसामान्य नागरिक आणि इंटेलेक्च्युअल्स यांचं या स्थलांतरित होणाऱ्यांमध्ये प्रमाण मोठं आहे. पर्यावरण चांगलं आहे तिकडे, लाईफस्टाईल हाय आहे, यासोबतच चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात, म्हणून आपला देश सोडला जातोय. त्या देशामध्ये गेल्यानंतर भारतीयांशी मोठ्या प्रमाणात भेदभाव केला जातो, पण तरी सुद्धा भारतीय विद्यार्थी तिथं जाण्यासाठी अक्षरशः जीवाची बाजी लावतात, हे वास्तव आहे. आपलं कुटुंब वगळता या देशामध्ये सर्व काही वाईटच आहे अशा समजुतीमुळं भारतातून निघून जावंसं वाटतं, हे एक कारण झालं. आणि अजून एक म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा कमवायचा आहे, याच्यासाठी सुद्धा या तरुणांना अमेरिकेमध्ये जायचं आहे. आणि याच्यामध्ये खरं तर त्या तरुणांची चूक नाहीये, पण एकूणच आजूबाजूचं वातावरणच असं आहे की ते सतत असं बिंबवत राहतं की जर का आयुष्यामध्ये मोठं काही करायचं असेल तर तशी संधी फक्त परदेशातच मिळू शकते. आणि बहुतांश जे देश सोडून जाणारे भारतीय आहेत त्यांना आपल्या देशाच्या भविष्याबद्दल विश्वास वाटत नाही, हे मागे समोर आलं होतं. आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणामध्ये भारतातून परदेशामध्ये स्थलांतरित होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. बरं, मग त्या देशामध्ये जाऊन या सर्वांची समस्या सुटलेली आहे का? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. एक डेटा समोर आलाय ज्याच्यानुसार अमेरिकेमध्ये ग्रीन कार्डची वाट पाहणाऱ्यांची संख्या आता 10 लाखाहून अधिक झालेली आहे. या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अमेरिकेमध्ये सध्या अस्तित्वात असलेली यंत्रणा ही अपुरी पडताना दिसून येते. आणि याला जोडून अजून एक मुद्दा असा आहे की प्रत्येक देशाला किती ग्रीन कार्ड मिळतील याच्यावरती सुद्धा बंधन आहे, म्हणजे कोटा ठरलेला आहे किती ग्रीन कार्ड द्यायचे त्या त्या देशाला. त्याच्यामुळे दरवर्षी हा वाट बघण्याचा कालावधी वाढतोय. असा एक अंदाज आहे की काही भारतीयांच्या बाबतीत हा वेटिंग पिरियड 100हून अधिक वर्षांचा सुद्धा असू शकतो. म्हणजे बघा किती जणांना ग्रीन कार्ड द्यायचं याची संख्या मर्यादित आहे, पण ग्रीन कार्ड देण्याची संख्या आणि येणारा इनफ्लो हे प्रमाण जे आहे हे कुठेतरी व्यस्त प्रमाण आहे. त्याच्यामुळे हा किती वर्ष थांबावं लागेल हा आकडा वाढत चाललेला दिसून येते. 2022च्या आकडेवारीनुसार अमेरिकेमध्ये 1,28,878 मेक्सिकन नागरिक आहेत. दुसऱ्या स्थानावरती भारतीय आहेत 65,960 भारतीय आणि तिसऱ्या स्थानी फिलिपिन्स, मग क्युबा, मग डॉमिनिक रिपब्लिक, मग व्हिएतनाम आणि मग चीन या देशांचा समावेश आहे. या आकडेवारीनुसार अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपैकी 14% म्हणजे 4,60,00,000 इतके जे नागरिक आहेत हे इतर देशातून अमेरिकेमध्ये स्थायिक झालेले आहेत. 2023 पर्यंत अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांची एकूण संख्या ही जवळपास 28,31,330 इतकी आहे. आणि मेक्सिकोची संख्या 1,06,38,000 इतकी आहे. तर चीनमधल्या नागरिकांची संख्या 22,25,447 इतकी आहे.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सध्या अमेरिकेत असणाऱ्या एकूण भारतीयांपैकी तब्बल 42% भारतीय हे अमेरिकेचं कायमस्वरूपी नागरिकत्व मिळवण्यासाठी अपात्र ठरलेले आहेत. त्याच्यामुळे हे सर्व नागरिक सध्या तात्पुरत्या व्हिसावरती अमेरिकेमध्ये वास्तव्य करताना दिसून येतात. अमेरिकेत कोणालाही राहण्यासाठी ग्रीन कार्ड व्हिसा असणं अतिशय गरजेचं आहे आणि सध्या अमेरिकेत 1.5 लाख भारतीय विद्यार्थी ग्रीन कार्ड शिवाय वास्तव्य करत आहेत आणि त्याच्यासाठी मागे तिथल्या खासदारांनी अमेरिकेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर ग्रीन कार्ड व्हिसा द्यावी अशी मागणी सुद्धा केलेली होती. आता सरकार बदलल्यानंतर किंवा आहे तेच सरकार जर का कंटिन्यू राहिलं तर त्या संदर्भातली पॉलिसी नेमकी काय असेल हे आपल्या समोर येईल. अमेरिकेत शिकणारे विद्यार्थी सध्या आई वडिलांच्या ग्रीन कार्डच्या आधारावरती तिथं डॉक्युमेंट ड्रीमर्स म्हणून राहत आहेत. आता डॉक्युमेंट ड्रीमर्स म्हणजे अमेरिकेत राहणारे असे विद्यार्थी जे आई वडिलांच्या ग्रीन कार्ड व्हिसावरती तिथे राहत आहेत आणि त्याच्यामुळं या विद्यार्थ्यांनी एकदा जर का त्यांच्या वयाची 21 वर्ष पूर्ण केली की त्याच्यानंतर त्यांना तिथे ग्रीन कार्ड मिळवणं बंधनकारक असतं, नाहीतर त्यांना अमेरिकेतून निघावं लागू शकतं. याला जोडून अजून एक फॅक्ट सांगतो. अमेरिकी काँग्रेसच्या 2020च्या एका अहवालानुसार भारतीयांना यूएस ग्रीन कार्डसाठी 195 वर्ष प्रतीक्षा करावी लागू शकते. कारण यूएसपीआर प्राप्त करण्यास म्हणजे परमनंट रेसिडेन्सी प्राप्त करण्यासाठी करण्यात आलेले अर्ज आणि एकूण बॅकलॉग बघता अनेक भारतीय सध्या त्या ठिकाणी तात्पुरत्या व्हिसावरती राहताना दिसून येतात. अमेरिकेतील कायद्यानुसार रोजगाराच्या आधारावरती केवळ 7% लोकांना ग्रीन कार्ड दिलं जाऊ शकतं. सद्य परिस्थितीमध्ये जवळपास 5 लाख भारतीय नागरिकांनी यूएसच्या ग्रीन कार्डसाठी अर्ज दिलेला आहे. मात्र कायद्यानुसार अमेरिकी सरकार केवळ प्रतिवर्षी 10,000च्या आसपास नागरिकांना यूएसचं ग्रीन कार्ड देऊ शकते. त्याच्यामुळं भारतीयांना ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी किमान 195 वर्षांचा कालावधी लागू शकतो, असंही या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यासोबतच मृत्यू आणि म्हातारपण यांचा जर का विचार केला तरी हा अनुशेष भरून काढण्यासाठी 54 वर्ष लागू शकतील. आता हे ग्रीन कार्ड इतकं महत्त्वाचं काय आहे? तर ग्रीन कार्ड मिळालेल्या व्यक्तीला स्थानिक अमेरिकन नागरिकांसारखे अनेक अधिकार मिळतात. यासोबतच हे अधिकार मिळाल्यानंतर ग्रीन कार्ड धारक जो आहे तो 3 ते 5 वर्षांनी अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी सुद्धा अर्ज करू शकतो. म्हणजे ज्याच्यासाठी हा सगळा आटापिटा सुरू केला होता की अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं पाहिजे, ते सुद्धा ग्रीन कार्ड मिळाल्यानंतर 3 ते 5 वर्षांनी मिळतं. अमेरिकन नागरिकत्व असलेल्या व्यक्तीच्या पती, पत्नी, लग्न न झालेली मुलं, अमेरिकेत जन्मलेल्या मुलांची बहीण, भावंड यांना फॅमिली बेस ग्रीन कार्डसाठी अर्ज करता येतो. तसंच तिथे कुणी कुटुंबीय नसताना सुद्धा सध्या दरवर्षी हजारो जण भारतातून अमेरिकेमध्ये जाताना दिसून येतात. बहुतांश जण जे आहेत ते शिक्षणासाठी जातात. F1 व्हिसा असतो. संशोधनासाठी, नोकरीसाठी H1B व्हिसा म्हणजे तात्पुरत्या कामाचा त्यांना व्हिसा मिळतो किंवा तिथे राहणाऱ्यांचे पती-पत्नी, जोडीदार किंवा मुलं म्हणून H4 हा व्हिसा त्यांना मिळतो. विद्यार्थी म्हणून गेलेल्यांना तिथेच नोकरी मिळाली तर H1B व्हिसासाठी अर्ज करावा लागतो. एका वर्षामध्ये नोकरीवरती आधारित जवळपास 1,40,000 ग्रीन कार्ड्स उपलब्ध असतात. प्रत्येक देशासाठी 7% इतका कोटा आहे. याला कंट्री कॅप असं म्हटलं जातं आणि आजच्या दिवशी 12 लाख भारतीय अमेरिकेमध्ये ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत आहेत. H1B व्हिसावरती तिथे नोकरी केल्यानंतर एम्प्लॉयमेंट बेस्ड ग्रीन कार्डसाठी अर्ज करणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी आहे आणि तेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येते. त्याचा व्हॉल्यूम फार मोठा आहे. या कर्मचाऱ्यांना H1B व्हिसा जो आहे तो त्यांना नोकरी देणारी कंपनी स्पॉन्सर करत असते आणि कंपनी त्यासाठी पैसे भरत असते आणि काही काळानंतर हा व्हिसा जो आहे तो सुद्धा रिन्यू करावा लागतो, म्हणजे पुन्हा नव्याने त्यांना मिळवावा लागतो. आणि H1B व्हिसा मिळाल्यानंतर आणखी काही अटी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कर्मचारी ग्रीन कार्डसाठी अर्ज करू शकतात. आता ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, जर का कर्मचाऱ्याला एखाद्या कंपनीने स्पॉन्सर केलं, तो अमेरिकेमध्ये गेला, पण काही कारणास्तव जर का त्या कंपनीचा, त्या व्यक्तीचा जॉब गेला, तर पुढच्या 60 दिवसामध्ये त्याला दुसऱ्या कुठल्यातरी कंपनीमध्ये जॉब मिळवावा लागतो. त्या कंपनीने परत त्याचा तो व्हिसा स्पॉन्सर करणं गरजेचं आहे. जर का हे असं झालं नाही, तर त्या व्यक्तीला परत भारतामध्ये यावं लागतं. एका वर्षामध्ये नोकरीवरती आधारित हा जो कोटा आहे, हा फार महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये परत अजून EB1, EB2, EB3 असे प्रकार आहेत. म्हणजे EB1 मध्ये जे टेकी आहेत
प्रोफेसर्स, आर्टिस्ट यांचा समावेश होतो. दुसऱ्या प्रकारामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, कला याच्यामध्ये मास्टर डिग्री केलेले किंवा पर्मनंट एम्प्लॉयी यांचा समावेश होतो. तर तिसरा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये फक्त ग्रॅज्युएशन केलेले कर्मचारी यांचा समावेश होतो. आणि सगळ्यात मोठा जो या ठिकाणी आपल्याला व्हॉल्यूम दिसतोय तो EB2 चा व्हॉल्यूम दिसून येतोय. EB3 चा सुद्धा व्हॉल्यूम मोठा आहे. आता पहिल्या प्रकारामध्ये लोकांना ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी अडचण येत नाही बघा. म्हणजे जे टेकी आहेत, प्रोफेसर आहेत, आर्टिस्ट आहेत त्यांना अडचण येत नाही. बाकी दोघांच्या अडचणी ज्या असतात आणि तो आकडा फुगत चाललेला दिसून येतोय. मगाशी मी म्हटलं तसं खूप साऱ्या जणांना ग्रीन कार्ड मिळवण्याआधीच वाट बघून वृद्धापकाळाने मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रीन कार्ड असण्याचे अनेक फायदे आहेत. म्हणजे ज्याच्याजवळ ग्रीन कार्ड आहे त्याला अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी राहण्याची, काम करण्याची परवानगी मिळेल. यासोबतच काही वर्षांनी तो अमेरिकेचा नागरिक होण्यासाठी अर्ज करू शकेल आणि अमेरिकन नागरिकाशी लग्न केलं असेल तर पुढील 3 वर्षांनी अमेरिकन नागरिकत्वासाठी सुद्धा अर्ज करू शकतात. याशिवाय जर तसं नसेल तर 5 वर्षांनी सुद्धा अर्ज ती व्यक्ती करू शकते. सगळ्यात अवघड परिस्थिती जर का बघायची म्हटली तर ती त्यांची आहे जे अमेरिकेमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत आणि सध्या त्यांचे आई-वडील ग्रीन कार्डच्या आधारावरती अमेरिकेमध्ये आहेत. मग हे विद्यार्थी जे आहेत त्यांना डॉक्युमेंटेड ड्रीमर्स असं म्हटलंय मगाशी मी जसं सांगितलं. मग यांना वयाची 21 वर्ष पूर्ण केल्यानंतर तिथे व्हिसा मिळवावा लागणार आहे आणि जर का तसं झालं नाही तर त्यांना अमेरिकेतून निघावं लागणार आहे आणि हा आकडा फार मोठा आहे आणि ही समस्या फार गंभीर आहे. आणि त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये हा इमिग्रंटचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. ग्रीन कार्डचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. निवडून येणारे राष्ट्राध्यक्ष याच्यावरती काय निर्णय घेतात याच्यावरती खूप साऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं आणि स्थलांतरितांचं भवितव्य अवलंबून आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.